Zee 24 तास एक पाऊल पुढे। जर त्यांनी असं जर ऑडिटरचा रिपोर्ट आला ना, ते कंपनीचा शेअरचा भाव आहे ना, हे 2 तासात 50% होणार। हे आपण कुणाला मूर्ख बनवतोय महाजन साहेब, तुम्ही आणि मी। आय एम टॉकिंग अबाउट पॉलिटिकल सिस्टम। आपल्याला आणखीन एक उदाहरण देतो। अर्थात रिपोर्ट जो फार्म लोन घोटाळ्याचा केगनी पार्लमेंटला दिला, काय होतं, माननीय चिदंबरम साहेब, मनमोहन सिंग त्यांनी असं सांगितलं, आम्ही किसान कर्जमुक्ती योजनेत 52,000 कोटी लागणार। शरद पवार साहेब होते ना, आणि आपल्याला माहिती आहे किती दिले आतापर्यंत, 73,000 कोटी दिले। हा जो 21,000 कोटी जे वाढीव दिले ना मार्च महिन्यात आणि इथे तिथे, तो सगळा भ्रष्टाचार घोटाळ्यात आला ना, पकडला गेला की नाही? तुमचा काँग्रेस सरकारने आदेश दिले नाही इन्व्हेस्टिगेशनचे। म्हणून जो भ्रष्टाचार आहे, घोटाळा आहे, अव्यवहार आहे, तो अव्यवहार आहे। बिलकुल अव्यवहार आहे, तो अव्यवहार आहे तुम्ही म्हणताय। तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात आणि डॉक्टर रत्नाकर महाजन यांचा नियोजन आयोगावरचा अनुभव सुद्धा आहे, त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला दोघांना सुद्धा या चर्चेमध्ये बोलवलेलं आहे। ही चर्चा आपण पुढे नेणार आहोत। कॅगच्या या अहवालाचं पुढे काय होतं? मागच्या वर्षीचा अहवाल ज्याच्यामध्ये 10 वेगवेगळ्या मोठमोठ्या मंत्र्यांची नावं आलेली होती, त्यांच्यावर भूखंड लाटल्याचे आरोप झालेले होते, त्याचं पुढे काय झालं, सत्ताधाऱ्यांनी काय केलं आणि विरोधकांनी काय केलं, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण पुढे जाणार आहोत। अभय देशपांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत। कॅगनी आज अहवाल विधिमंडळामध्ये सादर केला, त्याच्यावर अनेक प्रकारचे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। विशेषतः नियोजनाच्या बाबतीतला जो अत्यंत गैरव्यवहार आपल्याला म्हणता येणार नाही, मात्र हा खर्च करताना, नियोजन करताना जो काही प्रकार झालेला आहे त्याविषयी यात ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। बुधाजीराव मुळीक आपल्या सोबत आहेत। मुळीक सर, मागच्या सेगमेंटमध्ये दोघांनीही काय युक्तिवाद केला तुम्ही ऐकलं। शेवटच्या 2 दिवसात खर्च करण्याचा मुद्दा होता। या मुद्द्याला घेऊन अजून आपण थोडं पुढे जाऊया, पुढच्या मुद्द्यावर जाऊया की अशा प्रकारे शेवटच्या 2 दिवसात खर्च करणं असेल किंवा ज्या प्रकारे राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे, ज्या प्रकारचं नियोजन वर्षाच्या सुरुवातीला केलं जातं, त्या नियोजनामध्ये त्रुटी निर्माण होणं, जसं नियोजन केलंय तसं त्याचं पालन न होणं, हा प्रकार अलीकडच्या काळातला आहे असं तुम्हाला वाटतंय की पहिल्यापासून असाच इतिहास आहे महाराष्ट्राचा? नाही, मला हा 1964 मी नोकरीला सुरुवात केली होती, तर मला माहिती आहे की हा मार्चेंट प्रकार होता आणि त्यात मी आताही महाजन साहेबांना म्हणतो, कारण ती नियोजनाच्या प्रक्रियेत होते। मी अभ्यासक आहे, मी अर्थसंकल्पात जाऊन मांडले माझे भाव, तो भाग नाही आहे, पण मी नियोजनाच्या प्रक्रियेतला म्हणत नव्हतो। पण मार्चेंट हा प्रकार होता। फक्त काय व्हायचं, पूर्वी 1 महिना ते लेजर बुक ठेवायचे शिल्लक, नंतर काय व्हायचं पुढं की थोडा स्वार्थ आला आणि काय करायला लोक की न खर्च झालेले पैसे जिथं त्यांना हवे तिथं खर्च करायला, हा दुसरा भाग झाला। आता तिसरा भाग काय की आता जे तुम्ही 21,000 कोटीचा म्हटला ना, आता आपण एक पहिले असं करा की अमोल तुम्ही चर्चा ही राजकीय नेऊ नका, कारण हे काय प्लॅटफॉर्म असं नाही की कुठल्या पक्षानं काय करायचा असा प्रश्न नाही, सिंचनाचा प्रश्न आहे आपला मोठा, आणि आता काहीतरी काढलं पाहिजे आपल्या बाहेर। एक असं आहे की नंतर जो म्हणाला 21,000 कोटीचा नाही, 21,000 कोटीचा भ्रष्टाचार असत नाही त्यात, कारण काय माहिती आहे तुम्हाला, न कसे खर्च करतील 21,000 कोटी, यांचं बजेट काय राज्याचं आहे, त्यातलं पगार देऊन शिल्लक किती राहते विकासाला, हे तुम्ही का मांडा, तुम्ही कम्पेअर आहात, कारण पिक्चर क्लिअर आलं पाहिजे। भ्रष्टाचार झाला हे 100% सांगतो मी। नाही, 21,155 कोटी रुपयांची खर्च होऊ शकली नाही असा मुद्दा आहे त्याच्यामध्ये, तोच मी सांगितलं। 21,000 कोटी खर्च न होणं हे थांबतच नाहीत कुठलं खातं, तुमच्या माहितीकडे सांगतो बरं का, की आता मला माहित नाही सांगतील जास्त, पण तो भाग नाही आहे। एक काय माहिती आहे का, तुम्ही एक बघा नेहमी की 21,000 कोटी जर यांच्याकडे सिंचनाकरता असते, खाण्याकरता म्हणून का असे ना, ह्यांनी खर्ची टाकले असते, तुमच्या माहितीकडे सांगतो बरं का, तसं कोणी थांबणार नाही। एक काय झाले माहिती आहे का मोठं, की आपण सिंचनाकडे मूलभूत अजिबात बघत नाही। म्हणजे सगळ्या चॅनलवर मी चर्चेला जात असतो, याच्यापुढे याचा परिणाम काय मला हाही कळत नसतो खरं। म्हणजे एक बघा की सिंचनाचा भ्रष्टाचार झाला शंका आहे का, तर अजिबात शंका नाही आहे। अहवाल वाचला त्यावेळी मी टीव्हीवर होतो, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की ज्या अधिकाऱ्यांनी लिहिला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचं सिंचन खातं भारतामध्ये कसं कार्यक्षम आहे, यासाठी त्यांनी गुजरातची, आंध्राची, कर्नाटकाची तुलना केली, महाराष्ट्रातल्या इतर खात्याची तुलना केली जीवन प्राधिकरणासह, आणि काय सोडलं त्यांनी त्या शेवटी, त्यांनी सांगितलं की जे कॅनल उकरतो आपण किंवा जे काही खोदकाम आहे तिथं लीड डिस्टन्स असतं, माती टाकायचं, मुरुम टाकायचं, तर ते आपल्यात जर 150 मीटर असलं आणि उंची जर 15 मीटर असली
तर खरं कर्नाटकात ती 150 मीटर उंची असायची किंवा नसायची, उंचीला मर्यादा नाही. गुजरातमध्ये जीवन प्राधिकरणात तसंच होतं. हे लपवून ठेवलं त्यांनी, म्हणजे खोटेपणा काय ह्यात त्यांनी लपवून ठेवला. एक पहिला भाग आहे. बिलकुल. दुसरा मी काय सांगत असतो की ज्यावेळी तुम्ही डिझाईन करता त्यावेळी तुम्हाला कळायला पाहिजे ना, कारण एवढ्या किमती वाढलेल्या नाहीत. 2 पटीने वाढलेले, 3 पटीच्या ह्या वाढलेल्या नाहीत. एवढं क्षेत्र वाढलेलं नाही. कारण काय माहिती हा माझं काय म्हणणं आहे का, तुम्ही एक चर्चा अशी घ्या की सगळ्या त्या इंजिनियर्सना डिझाईन पासून एक्झिक्युशनच्या आणा सचिवांना, आणि आपण बसू एक दिवस काय तासभर तुमचा, आणि मग तुम्हाला सांगेन मी सर्व उघडे करून देईन मी यांना. मुद्दा मूळ असा आहे यावेळी की ज्यावेळी मागच्या वेळी हा अहवाल सादर झालेला होता, अभय देशपांडेंना आपण विचारूया. अभयजी, मागच्या वेळी प्रचंड मोठा हलकल्लोळ झालेला होता. कॅगचा अहवाल फुटलेला होता. काँग्रेसच्या 8 आणि राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांची नावं असल्याचा आरोप झालेला होता. त्यानंतर 10 मंत्र्यांच्या नावे भूखंड घोटाळ्याची नावं आलेली होती. प्रचंड हलकल्लोळ झालेला होता. या अहवालाचं पुढे काय होतं? या अहवालाचं मुळात मगाशी मी पहिल्या सेगमेंटमध्ये तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता की हा अहवाल शेवटच्या दिवशी काय येतो, हो, त्यावेळेस रत्नाकर महाजन यांनी सांगितलं की या अहवालावर चर्चा होत नाही, त्यामुळे तो कधी आला तरी फरक पडत नाही. परंतु मागच्या काही वर्षाचा अनुभव मी सांगतो. एक 20 वर्षापासून मी बघतो विधिमंडळाचं. हा अहवाल उशिरा शक्यतो आणण्याचा प्रयत्न असतो, कारण त्याचा आधार घेऊन सरकारवर कुठेतरी हल्ला होऊ नये म्हणून हा उशिरात उशिरा हा अहवाल पुढे आणण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो. या अहवालात यावेळी 2 गोष्टी महत्त्वाच्या दिलेल्या आहेत. एक फायनान्शियल इनडिसिप्लिन, आर्थिक बेशिस्त सरकारची, आणि दुसरे आहेत नियोजनातल्या गफलती. नियोजनाच्या गफलतीमध्ये बराच भाग आहे. त्यामध्ये पाटबंधारे हा एक विषय आहे. या पाटबंधारेमध्ये आता बुधाजीराव म्हणाले त्यांचा या विषयावरचा गाढा अभ्यास आहे, नक्की आहे. परंतु आपण त्या प्रकल्पाची खर्च किंमत का वाढली एवढ्या टेक्निकॅलिटीमध्ये जात नाही आहोत, कारण श्वेतपत्रिकेच्या वेळेस आपण याच विषयावर चर्चा केली आहे. आज प्रश्न असा आहे की कुकडीसारखा प्रकल्प 47 वर्ष का प्रलंबित राहतो, त्याचं काम का पूर्ण होत नाही. म्हणजे याच्यापूर्वी राज्यपालांनी ज्यावेळेस निर्देश दिले त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला प्रकल्प पूर्ण करायला आजच्या स्थितीतले 75,000 कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही जे प्रकल्प जास्त काम झालेले आहे ते आधी पूर्ण करा, 75% पुढचे प्रकल्प आधी पूर्ण करा, 50% नंतर घ्या, ज्यांचं काम फारसं झालेलं नाही ते रद्द करा. परंतु तसं होत नाही. हा राज्यपालांच्या आधी 2001 साली नियोजन सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती. त्या समितीने हीच शिफारस केली होती. परंतु मुळात म्हणजे राजकीय दबाव आणि काम पूर्ण करण्यापेक्षा टेंडर काढण्यामध्ये असणारा अधिक रस, यामुळे मला वाटतं प्रकल्पाचे नारळ फोडणे, कोनशिला बसवणे आणि त्याचे टेंडर काढण्याची या सरकारला नेहमीच एवढी घाई असते की फॉरेस्टचा क्लिअरन्स केंद्र सरकारकडून सरकारी प्रक्रियेतून उशिरा येतो. त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टरनीच तो क्लिअरन्स आणावा त्यांच्या मार्गाने. त्यांचा मार्ग म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल मला काय म्हणायचंय ते, त्यांच्या मार्गाने आणावा अशी पळवाटपण या सरकारने शोधून काढली. आज जो परिणाम झालेला आहे की हे सगळे प्रकल्प अपूर्णावस्थेत पडलेले आहेत, त्याचं मुख्य कारण ही नियोजनातील गफलत आहे. आणि याच नियोजनातल्या गफलतीकडे कॅगनी थोडं मला वाटतं एक प्रकाशझोत टाकलेला आहे. बिलकुल. आता यापुढे अभयजी, यापुढे मग कॅगचं काय होतं यावर आपण येऊया. पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. जर सरकारने आणि त्याचबरोबर विरोधकांनी, सत्ताधारी पक्षांनी आणि विरोधकांनी कॅगचा अहवाल गांभीर्याने घ्यायचं ठरवलं तर ह्याच्यातून काय नेमकं घडू शकतं, कॅगचा अहवाल काय चमत्कार घडवू शकतो, याविषयी आपण बोलूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.